जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा भाग आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये सुद्धा संपन्न आहे। अनेक देवी देवतांची आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरतो। आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो मानतो, ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती। असाच आपल्या संस्कृतीचं जतन वेताळ बांबर्डे येथील श्रीदेव वेतोबा देवस्थानाच्या मानकरी व गावकऱ्यांनी केले आहे। वेताळ बांबर्डे गावात पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात। श्रीदेव वेतोबा चरणी नतमस्तक होऊन आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात शिखर कलशारोहण व मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून वेताळ बांबर्डे गावात कशा प्रकारे जुन्या रूढी परंपरा जपल्या जातात हे जाणून घेत श्रीदेव वेतोबाची विशेष चित्रफीत पाहणार आहोत। माझी वेतोबा माऊली, वेताळ बांबर्डे गावावर त्याची सावली, भक्त चिंता त्याच्या चरणी वाहती, भक्तांना मार्ग तो सदा दाखव। ऐसी कारुण्याची मूर्ती भक्तजन त्याला स्मरती, स्मरा स्मरावो नित्य स्मरा, वेतोबाचे नाम स्मरा, इंद्रधनु परी जीवनी तुमच्या आनंदाचे रंग करा। श्रीदेव वेतोबा नमो नमः नमो नमः। वेताळ बांबर्डे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील सुखी समृद्ध एक आदर्शवत असं गाव। माडा पोपळींच्या बागा, आंब्याच्या बागा, नारळ काजूच्या बागा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे। सुमारे 3,500 एवढी मोठी लोकसंख्या असणारं 17 वाड्यांचं कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे हे गाव कुडाळ रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर तर कुडाळ शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा मार्गावर वसलेला आहे। बांबू, काजू, नारळ बागायतदार, मोठे प्रगतशील शेती व्यवसाय या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर असणारं मोठं गाव म्हणजे वेताळ बांबर्डे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात वेताळ बांबर्डे गावाचं नाव नेहमीच अग्रेसर राहिलं आहे। श्री वेतोबा देव म्हणजे साक्षात शंभू महादेवाचा गड। श्रीदेव वेतोबा वेताळ बांबर्डे गावचं ग्रामदैवत। गावात 5 जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, विविध कार्यकारी सहकारी संस्था असल्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याच गोष्टीसाठी बाहेर गावी जावं लागत नाही। तसेच गावात नाग्या माधू नामक आदिवासी वसतिगृह व हातेरी नदीकाठी श्रीदेव चिकटेश्वर देवस्थान आहे। गावच्या सुरुवातीलाच गावात प्रवेश केल्यावर ग्रामदैवत श्री वेतोबा देवाचं आद्यस्थान असल्याने गावात चैतन्य पाहावयास मिळतं। जाणकारांच्या माहितीनुसार श्रीदेव वेतोबा हे पंचायतन देवस्थान पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे। इसवी सन 1680 मध्ये हे देवस्थान स्थापित होते, याचा आजही उल्लेख आढळतो। श्रीदेव वेतोबाचं या पूर्वीचं मंदिर हे लाकडी कौलारू चिरेबंदी होतं। आताचे मंदिर अतिशय सुबक असे खांबांवर कोरीव काम करून भव्य दिव्य स्वरूपात उभारण्यात आलं आहे। गर्भगृह, अहेर, सभागृह अशी इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून नवीन मंदिर उभारण्यात आलं आहे। हेमाडपंथी काळात जशी मंदिरं असायची अगदी तशीच या मंदिराची रचना केलेली आहे, पण आधुनिक पद्धतीचा वापर करून। मंदिराच्या समोर दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे। गगनाला भिडणारा मंदिराचा कलश भाविकांना स्वतःकडे आकर्षित करतो। तर श्रीदेव वेतोबाचं देवालय सुमारे 2 एकर भूपृष्ठावर स्थित आहे। मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असल्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर खरोखरच देवाच्या सानिध्यात असल्याचा भास होतो, मन मंत्रमुग्ध होतं। वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या गावातील गावकरी व मानकरी यांनी आजही पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा जपल्या आहेत, जोपासल्या आहेत। श्रीदेव वेतोबा हे पंचायतन व 12-5 राठीचं देवस्थान असून श्रीदेव वेतोबा हे पंचायतनातील प्रमुख दैवत आहे। जाणकारांच्या माहितीनुसार या आधीही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। त्यानंतर 2020 मध्ये श्रीदेव वेतोबाच्या कौल प्रसादाने समस्त गावकरी व मानकरी यांनी नवीन मंदिर उभारण्याचा संकल्प केला व साधारणतः 6 महिन्यांनी
2020 मध्येच नवीन मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. 6 महिन्याच्या कालावधीत मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाची आर्थिक जोडणी करण्यात आली. मंदिर उभारणी संदर्भात नियोजन करण्यात आले. यावेळी श्रीदेव वेतोबाच्या सर्व भाविकांनी देणगी स्वरूपात सहकार्य केले. लोकसहभागातून 2025 साली मंदिर उभारण्याचे काम पूर्णत्वास आलं. समस्त वेताळ बांबर्डे गावच्या मानकरी गावकरी, श्रीदेव वेतोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, मुंबई समिती यांचं स्वप्न पूर्णत्वास आलं. मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण झाल्यावर देवाच्या कौल प्रसादाने 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत पुन्हा प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. गेल्या 23, 24, 25 जो आमचा आरतीचा कार्यक्रम झाला त्याचं नियोजन जवळजवळ आम्ही 7 ते 8 महिने पूर्वीपासून आमचं चालू होतं. देवाचे कौल घेणे वगैरे, आणि कौल झाल्यानंतर आम्ही तारीख जाहीर केली. तारीख केल्यानंतर आम्ही जो कार्यक्रम आहे त्याचं नियोजन केलं. 3 दिवसाचं नियोजन कसं करायचं आणि 22 तारखेला मूर्ती आणायचं होतं त्याचं नियोजन कसं करायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या वेताळ बांबर्ड्याच्या गावातील ग्रामस्थ म्हणजे वेतोबाचे भक्त या सगळ्यांनी या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादामुळेच हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला. सर्व जे बाहेर किंवा बांबर्डे गावातील जे भाविक आले त्या भाविकांचं मी देवस्थान उपसमितीतर्फे आणि गावकरी मानकरी म्हणून सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि पुढील जे उत्सव आहे असेच आपण सगळ्यांनी एकजुटीने करूया असं त्यांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे भक्तगणांचे आभार मानतो. गाव रहाटी चालण्याचा अधिकार श्रीदेव वेतोबा देवाकडे आहे. त्यामुळे देवाच्या कौलानुसार वेताळ बांबर्डे गावातील देवस्थानाच्या रूढी परंपरा, धार्मिक कार्यक्रम चालतात. श्री वेतोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून या देवाला रक्षण करता असं म्हटलं जातं. नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी देवाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. श्रीदेव वेतोबाची मूर्ती 5 फूट 3 इंच कृष्णशिला दगडाची उभी पाषाणी मूर्ती आहे. देवाच्या डाव्या हातात अमृताची वाटी तर उजव्या हातात तलवार असून देवाच्या पायात नागाचे तोडे, गळ्यात मुंडमाळ, कमरेत घुंगराचा कंबरपट्टा आहे. देवाला उत्सवांच्या वेळी धोतर, फेटा, शेला असा पोशाख परिधान करून सजवलं जातं. देवाचं ते रूप डोळ्यांचं पारणं फिटेल असंच असतं. श्रीदेव वेतोबाचा महिमा अगाध आहे. श्रीदेव वेतोबाचं स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून येथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. देव वेतोबा सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली. श्रीदेव वेतोबाला केळीचा घड देईन, चप्पल जोड देईन किंवा गूळ चूर्ण वड्याचा नैवेद्य देईन असे नवस बोलले जातात. 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. वेतोबा देवस्थान हे वेताळ बांबर्डे गावचं ग्रामदैवत असून त्याचबरोबर श्रीदेव लिंग, श्रीदेव पूर्वस, श्रीदेवी पावणाई, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी भावई, श्रीदेव दांडेकर ही वेताळ बांबर्डे गावच्या पंचायतांमधील महत्वाची देवस्थाने आहेत. श्रीदेव वेतोबा मंदिर गाभाऱ्यात श्रीदेव गावडेवस व श्रीदेव परबवस या परिवार देवतांची निराकारी पाषाणे आहेत. श्रीदेव लिंग मंदिर गाभाऱ्यात श्री लिंग देवतेच्या उजव्या बाजूला श्री जैन लिंग देवतेचे स्थान आहे. नंदी आहे. सभा मंडपात गणपतीचे स्थान आहे. श्रीदेवी सातेरी मंदिर गाभाऱ्यात श्री सातेरी देवीची 2.5 फूट उभी पाषाणी मूर्ती आहे. या देवतेचं देवस्थानात महत्वाचं स्थान आहे. या देवतेला मर्यादेची देवता तसेच मूळ भूमिका सातेरी असंही म्हणतात. सातेरी देवीच्या सोबत 8 निराकारी वस देवता स्थित आहेत. श्रीदेव पूर्वस मंदिरामध्ये श्रीदेव बाराचा पूर्वस व श्रीदेव मायेचा पूर्वस या देवतांची निराकारी पाषाणे आहेत. गावातील प्रत्येक घरातील आरोग्य दैवत म्हणून देव वेतोबा प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या वेळी धावून येतो. गावापासून मुंबईपर्यंत ज्या ठिकाणी या गावातील रहिवासी जगाच्या पाठीवर आहे त्या ठिकाणी ती वेतोबा त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे.
ग्रामस्थांच्या नेहमी हाकेला धाव येणारा आमचा विठोबा आज इतिहासातील म्हणजे हे दैवत आपला पुन्हा एकदा जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आपण हा मान सोहळा आपण अनुभवतो आहे. आणि आज खरंच आपल्या सर्व गावकऱ्यांना आनंदाचा हा दिवस आहे की आपल्या हयातीत आपल्याला हा कार्यक्रम बघायला मिळतो आहे. हे आपलं खरंच परमभाग्य आहे. श्रीदेवी पावणाई व श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी काळकाई या तिन्ही देवतांचे एकाच मंदिरात आद्यस्थान असून इतर परिवार देवतांची निराकारी पाषाणे आहेत. श्रीदेवी भावई मंदिरात श्री घाडवस देवाचे पाषाण आहे. श्रीदेव दांडेकर मंदिरामध्ये श्री दांडेकर देवासोबत 4 निराकारी वस देवता आहेत. त्याचप्रमाणे या देवस्थानचे विविध धार्मिक कार्यक्रम येथील ग्रामस्थ, भक्तगण व देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या सहकार्याने रूढी व परंपरेप्रमाणे साजरे केले जातात. श्रीदेव वेतोबा पंचायतन देवस्थानामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा, श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह, पोहत्याच्या पौर्णिमेला देवतांना जानवी घातली जातात. प्रतिपदा ते अष्टमी पर्यंत सप्ताह साजरा केला जातो. देसरूड, पडली उत्सव, श्री वेतोबा मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तर दशमीला शिवलग्न लावून दसरोत्सव साजरा केला जातो. देव दिवाळी, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, दीपोत्सव, 7 दिवसांचा शिमगोत्सव, तर कार्तिक दशमीला श्रीदेव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. हजारो भाविक जत्रोत्सवाला गर्दी करतात. मांदेड या ठिकाणी जमलेले तिच्या वेतोबाचं देव वेतोबाचं समाज आम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे. हे आमच्या 2017 पासून चाललेल्या प्रयत्नाचा एक फळ आहे. त्यामुळे या फळाला खरंच चांगलं फलनिष्पत्ती आलेली असं मला वाटतं. आम्ही आता जवळजवळ 2019 पासून हे मंदिराची पुनर्स्थापनापासून आम्ही या कामामध्ये हे केलं, भाग घेतला. आणि आता एक सुवर्ण क्षण आला आहे की आम्हाला असं आनंद झाला आहे की आमचे विठोबा आमच्या घरी परत आलेला आहे. आणि जे जुन्या लोकांनी जे सण उपभोगलेलं नाही तो आम्ही उपभोगला आहे. आम्हाला खूप आनंद आहे. आणि देव विठोबाची अशीच कृपा आमच्या सर्वांवर राहू दे आणि आम्हाला सुख समाधान आणि आमचे हे चांगले दिवस परत तसेच राहू दे. यंदा ग्रामदेवता श्रीदेव वेतोबा मंदिराचा कलशारोहण व श्रीदेव वेतोबा मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. श्रीदेव वेतोबा मंदिराचा जीर्णोद्धार बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 या कालावधीत संपन्न झाला. या उत्सवाची तयारी आधी 5 महिन्यांपासून केली जात असल्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यात कोणत्याही अडचणी उद्भवल्या नाहीत. संपूर्ण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून मंडप व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. संपूर्ण परिसर गजबजून उठला होता. सगळीकडे आनंदाचं व प्रसन्न वातावरण होतं. सर्वप्रथम कलशाची व श्रीदेव वेतोबाच्या नूतन मूर्तीची गावच्या सीमेवरून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. कलश व देवाची मूर्ती वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली. या मिरवणुकीत थोरा मोठ्यांसह महिला व लहान मुलांनी सहभाग घेतला होता.
दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ठीक 3 वाजता श्रीदेव वेतोबाची नूतन मूर्ती सहवाद्य मिरवणुकीने श्रीदेव वेतोबा मंदिरात आणण्यात आली। या मिरवणुकीत थोरा मोठ्यांसह महिला व लहान मुलांनीही सहभाग घेतला होता। ही मिरवणूक पाहण्यासारखी होती। या मिरवणुकीच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर खऱ्या अर्थानं सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। पहिल्याच दिवशी चैत्र कृष्ण दशमी बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता ब्राह्मणांकडून प्रायश्चित्त विधी, विष्णुपूजन, देवता पूजन, गणेश पूजन, स्वस्ती पुष्पहा वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण, प्राकार शुद्धी, कौतुकाभिमंत्रण, शांती होम, गणेश याग, मंडप प्रतिष्ठा, जलाधिवास या धार्मिक विधी करण्यात आले। दुपारी 1 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर सायंकाळी ग्रामस्थांची सुस्वर भजने, हरिपाठ, सुश्राव्य कीर्तन हे कार्यक्रम पार पडले। श्री देव वेतोबा देवस्थान समिती वेताळ बांबर्डे यांनी आम्हाला मुंबई उपसमितीकडे जी जबाबदारी दिली होती, मुंबई उपसमिती, तर मुंबई उपसमितीचे आमचे सगळे सहकारी, त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आणि आपलेपणाने आपल्या ग्रामदेवतेच्या आजच्या ह्या कलशरोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केले। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। हा आपला कार्यक्रम आहे श्रीदेव वेतोबा शिखर कलशरोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्याचा। खरोखरच हा एक भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आमच्या मंडळाने, आमच्या कमिटीने आयोजित केलेला आहे। हे मंदिर खूप पुरातन आहे, म्हणजे पुरातन ह्याचा मी अभ्यास करताना असं माझ्या लक्षात आलं की माझ्या कमिटीतील लोक असतील किंवा इथे गावातील जाणकार लोक असतील, त्यांच्याकडून मी काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, कारण या कार्यक्रमासाठी मला ते निवेदक म्हणून बोलवले। मी या गावचाच रहिवासी आहे। मला समजल्यापासून एवढा आतून झाला आणि एवढं छान वाटत होतं की मी कधी येते माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघते म्हणून। पण मी वेतोबा देवाला मी एवढंच सांगितलं, मी स्वतः करणार नाही, तू मला घेऊन जायचं आहे, कारण मी तुझी लेक आहे। आणि वेतोबा देवाने एवढं मला हा अनुभव दिला। माझ्या काकांची मुली म्हणाली, ताई मी एकटी आहे, मी आपण तिकीट बुक करतोय आणि आमचं 4 दिवस आधी कन्फर्म तिकीट आम्हाला एसी बुकचं मिळालं। येतानाचं पण वेतोबा देवाने केलेला एवढा हा अनुभव माझ्या पाठीशी आहे। देवाने काल देवाची मूर्ती आणत होते तेव्हा तर माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं। खरंच वेतोबा देव माझ्या पाठीशी आहे, ते माझे बाबाच आहे आणि मी वेतोबा देवाला खूप धन्यवाद म्हटला। आणि असं सगळ्यांनी पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांच्या मनोकामना, जे इथे सगळे भाविक आहेत, जे सगळ्या त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण म्हणून मी देवाचे खूप खूप आभार मानते आणि खरंच हा मला आलेला पहिला अनुभव आहे। दुसऱ्या दिवशी चैत्र कृष्ण एकादशी गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता ब्राह्मणांकरवी प्राकार शुद्धी, स्नानविधी, शय्याधिवास, प्रधान देवता स्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, वास्तुयाग, ग्रहयाग, पर्याय होम या धार्मिक विधी करून हरिभक्त पारायण श्री हरे कृष्ण भगवान पोजी महाराज, श्री दत्त दिंडी विठ्ठल वारकरी आसोली यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता 50 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। मंदिरावर सुवर्ण कलशाची प्रतिष्ठापना केल्यावर मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली। दुपारी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दुपारी 2:30 वाजता ग्रामस्थांची सुस्वर भजने, हरिपाठ, दिंडी भजन, समय नृत्य ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी चैत्र कृष्ण द्वादशी शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 सकाळी 7 वाजता ब्राह्मणांकडून प्राकार शुद्धी, मंडपांतर्गत देवता पूजन, तत्वहोम करून सकाळी 8:50 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर श्रीदेव वेतोबा व श्री पूर्वज मंदिरातील परिवार देवतांची पुनःप्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। दुपारी 1:30 वाजता महाप्रसाद झाल्यावर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रात्री ठीक 8 वाजता मंदिराला
पालखी प्रदक्षिणा घालून सोहळा साजरा करण्यात आला। रात्री 10 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ मापण यांचा महान नाट्य प्रयोग कुर्मदासाची वारी सादर करण्यात आला। अशा प्रकारे संपूर्ण सोहळा भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा केला गेला। 4ही दिवस हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली। कलशारोहण व मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना सोहळा पाहणं आणि अनुभवणं दुर्मिळ। ज्याला हा सोहळा पाहायला अनुभवायला मिळाला तो भाग्यवानच म्हणावा लागेल। मी नेहमी इथे आले, माहेरी आले माझ्या की मी या देवळात येते। इथे आल्यानंतर मला खूप छान मनशांती मिळते आणि माझ्या ज्या काही श्रद्धा आहेत त्याबद्दल त्या सगळ्या माझ्या श्रद्धा इथे आल्यानंतर पूर्ण होतात आणि मला मनाला खूप शांतता मिळते आणि म्हणून मी नेहमी आले की या देवस्थानाला भेट द्यायची। हा दैदिप्यमान सोहळा बघितल्यावर खरोखरच म्हणजे मनाचे पारडे फिटून गेले आणि सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक गावकऱ्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे आणि त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे, मी स्वतःहून अनुभवलेलं आहे की माझ्या घरात जी माझ्या नवऱ्याची हालचाल चालू होती, धावपळ चालू होती, ते सगळं बघितल्यावर असं मला वाटलं की हा म्हणजे जो कालचा तो दैदिप्यमान सोहळा बघितला, आजचे जे सगळे प्रोग्राम बघितले त्याच्यावरनं असं वाटतं की प्रत्येक गावकऱ्यांनी जी घेतलेली मेहनत आहे त्याचं त्यांना खूप म्हणजे चांगल्या तऱ्हेने फळ मिळालेलं आहे आणि लोकांनी जो त्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दलही प्रत्येक गावकऱ्याचं प्रत्येक ग्रामस्थांचं खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांनी जो मेहनत घेतली ती आज खरोखरच फळाला आलेली आहे। प्रेक्षको, कोकणात नाना विविध सण उत्सवांच्या परंपरा आजही जपल्या जातात, पिढ्यानपिढ्या निघून जातात, पण पिढी जात चालत आलेल्या रूढी परंपरा बदलत नाहीत। वेताळ बांबर्डे गावातील देवस्थाने जागृत आहे। प्रत्येक देवतेचा महिमा अगाध आहे। या गावातील देवतांची मंदिरे सुबक व सुंदर स्वरूपात उभारण्यात आली आहेत। गावातील प्रत्येक विकासात्मक तसेच धार्मिक उपक्रम एकजुटीने राबवले जातात, त्यामुळे गावाची महती वाढत आहे। खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल। अशा या उत्सवांची परंपरा जपणाऱ्या वेताळ बांबर्डे गावातील श्रीदेव वेतोबा देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या।